तर इंडिगो एअरलाइन्सचं प्रकरण सरकारनं सांभाळावं असं सुप्रीम कोर्टानं आदेश दिलेले आहेत। एअरलाइन चालवणं आमचं काम नाही असंही सुप्रीम कोर्टानं फटकारलंय। इंडिगो एअरलाइनवर केंद्रानं कारवाई करावी असेही आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत। सध्याची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। या संदर्भातली सुप्रीम कोर्टातली सुनावणी सध्या सुरू आहे। इंडिगो एअरलाइन्सचं प्रकरण सरकारनं सांभाळावं अशी तंबी सुप्रीम कोर्टानं दिली आहे। शिवाय एअरलाइन्सचं काम चालवणं हे आमचं काम नाहीये असंही सुप्रीम कोर्टानं फटकारलंय। इंडिगो एअरलाइन्सवर केंद्रानं कारवाई करण्याचेही आदेश सुप्रीम कोर्टानं दिले। आणखी एक महत्त्वाची बातमी, बेळगावमध्ये महामेळाव्याला जाताना एकीकरण समितीच्या नेत्यांना अटक झाली आहे। बेळगावातील खानापूर शहरातली ही घटना आहे। कर्नाटकच्या हिवाळी अधिवेशनाविरोधात महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं, मात्र परवानगी नसताना सुद्धा नेते महामेळाव्यासाठी पोहोचले होते आणि याचवेळी त्यांना अटक करण्यात आली। आणखी एक महत्त्वाची बातमी, गिरीश महाजन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याची माहिती आहे। तपोवन वृक्षतोड संदर्भात गरज भासल्यास आपण भेट घेणार असल्याचं गिरीश महाजन म्हणालेत। दरम्यान या संदर्भात प्रश्न उपस्थित झाल्यास सभागृहातही निवेदन देणार असंही गिरीश महाजनांनी स्पष्ट केलंय। तर आता सयाजी शिंदे आणि राज ठाकरेंची भेट झाली आहे आणि त्यानंतर आता महाजनांनी हे वक्तव्य केलंय। वृक्षतोडी संदर्भात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची भेट घेण्याची गरज पडल्यास आपण भेट घेणार असल्याचं महाजनांनी म्हटलंय। निश्चित मला काही हरकत नाही। ज्यांचं एक ऑब्जेक्शन मी सगळ्यांना जाऊन भेटेल, उद्धवजींनाही भेटेल, राज ठाकरेंनाही भेटेल, ज्यांच्या काही अडचणी आहेत, तक्रारी आहेत त्या सगळ्यांना जाऊन भेटेल। त्यांचं पूर्ण शंकेचं निरासन झाल्याशिवाय आणि 15,000 झाडं आम्ही नाशिकमध्ये लावल्याशिवाय, लोकांनी ते बघितल्याशिवाय आम्ही या झाडांना हात सुद्धा लावणार नाही। तसं तुम्ही सभागृहात निवेदन करणार आहात का? निश्चित प्रश्न आला, विषय आला तर आम्ही त्या ठिकाणी निवेदन करू आणि आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे। कुठेही झाडतोड व्हावी, निसर्गाचा काहीतरी ऱ्हास व्हावा पर्यावरणाचा, अशी आमची अजिबात भूमिका नाही, मुख्यमंत्री महोदयांची अजिबात नाही। तर आपण पाहतोय भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आता इथे दाखल झालेले आहेत। विधान भवन परिसरात सध्या रवींद्र चव्हाण दाखल झालेत। गेल्या काही दिवसांपासून खरं तर रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये पक्षप्रवेशांवरून काही वाद झाल्याचं समोर येत होतं। आता धनंजय मुंडे सुद्धा इथे दाखल झालेत। धनंजय मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे आपल्या बरोबर आहेत। मुंडे साहेब, खरं तर आरोप तुमच्यावरती जरांगे पाटील करतात आहेत की त्यांच्या मला यावर काहीही बोलायचं नाही। SIT नेमलेली आहे आणि SIT पूर्णपणे पारदर्शकपणाने काम करते। तुम्हाला तरी विश्वास बसेल का? चालतं आता हे आपल्याला कळायला पाहिजे की हेतू पुरस्कार आहेत का काय आहेत, फक्त एकट्यावरच आहेत। तुम्हाला टार्गेट केलं जातं हे आता आपल्या माध्यमांना लक्षात आलं की टार्गेट अशा पद्धतीने केलं जात आहे। त्यामुळे स्वाभाविक आहे, कोण काय आरोप करतो याच्यापेक्षा मी माझं सरळ सरळ काम करतोय। थँक्यू।